एखाद्या रिलेशनशिपमध्ये जेव्हा प्रॉब्लेम होतो तेव्हा खूप स्ट्रेस क्रिएट होतो, टेन्शन असतं, पीस ऑफ माइंड हरवलेला असतो, ब्लेम गेम सुरू असतो. कोणाचं चुकलं, कोणी माफी मागायची, आणि या सगळ्या प्रॉब्लेम्समुळे लाईफ सगळं विस्कळीत होऊन जातं. या गोष्टीचा, या रिलेशनशिपचा परिणाम लाईफस्टाईलवर होतो, प्रोफेशनवर होतो, हेल्थवर होतो. तर हे बिघडलेले रिलेशन्स कसे हील करायचे, आणि हे रिलेशन्स बिघडायचं कारण पण काय असतं, हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तुम्हाला जर रिलेशनशिप प्रॉब्लेम असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, आणि तुमच्या माहितीत कोणाला हा प्रॉब्लेम असेल तर त्यांच्याबरोबर सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. नमस्कार, मी स्मिता नेराळ. मी हॅपीनेस लाईफस्टाईल कोच आहे, आणि या चॅनलवर आपण आपलं लाईफ हॅपी आणि सक्सेसफुल कसं करू शकतो हे पाहत असतो. आणि त्याच्यातला आज आणखी एक सब्जेक्ट आहे रिलेशनशिप्स. आपले रिलेशन्स कसे हील करायचे, किंवा तुटलेले ब्रोकन रिलेशन्स कसे हील करायचे. जेव्हा रिलेशनशिप्स खराब होत असतात तेव्हा ब्लेम गेम सुरू असतो. कोणाचं चुकलं, प्रत्येकाला वाटतं समोरच्याचं चुकलं. पण या रिलेशनशिपचं रूट कॉज काय असतं, हे रिलेशनशिप किंवा कुठलंही रिलेशनशिप ब्रेक व्हायचं, प्रॉब्लेम्स यायचं कारण काय असतं, आज मी तुम्हाला स्पेशली सांगणार आहे हजबंड वाईफ रिलेशनशिपबद्दल. जेव्हा हजबंड वाईफ रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम येतो तेव्हा मोस्टली हजबंड वाईफला ब्लेम करत असतो, आणि वाईफ असते ती हजबंडला ब्लेम करत असते, आणि त्या गोष्टीची रिस्पॉन्सिबिलिटी कोणी घ्यायला तयार नसतं. एखादं रिलेशनशिप जे ब्रेक होत असतं त्याचं रूट कॉज मोस्टली आपल्या लहानपणामध्ये असतं, आणि आपल्या सेल्फ इमेजमध्ये असतं. लहानपणापासून आपलं काय लाईफ होतं, आपण कोणत्या टाईपचं लाईफ जगलेलो आहोत, आपल्याला काय कमेंट्स मिळाल्या आहेत, किंवा आपलं काय अपब्रिंगिंग होतं, आणि त्यातून आपली काय सेल्फ इमेज क्रिएट झालेली आहे, त्याप्रमाणे आपलं लाईफ क्रिएट होत असतं. आणि स्पेशली रिलेशनशिप्समध्ये आपली सेल्फ इमेज काय आहे, आपण आपल्या स्वतःला काय कन्सिडर करतो, काय समजतो, हे खूप मॅटर करत असतं. रिलेशनशिपमधले जे काही प्रॉब्लेम्स असतात ह्याचं रूट कॉज जे असतं हे बऱ्याच वेळेला आपल्या बालपणामध्ये असतं. आपल्याला लहानपणापासून कसं अपब्रिंगिंग मिळालं आहे, आपल्या मनावर काय संस्कार झाले आहेत, आपल्याला काय कमेंट्स मिळाले आहेत, हे सगळं आपल्या माइंडमध्ये रेकॉर्ड होत असतं, आणि त्याच्याप्रमाणे आपल्या माइंडमध्ये आपल्याबद्दल एक सेल्फ इमेज क्रिएट होत असते, आणि त्या सेल्फ इमेजवर आपलं रिलेशनशिप अवलंबून असतं. फॉर एक्झाम्पल, समजा लहानपणी कोणाला असं क्रिटिसिझम मिळालं असेल, पर्सनॅलिटीवर क्रिटिसिझम मिळालं असेल की तू खूप जाड आहेस, किंवा तू खूपच बारीक आहेस, पर्सनॅलिटी चांगली नाही आहे, चार लोकांमध्ये तुला कसं वागायचं समजत नाही, तुला अभ्यास जमत नाही, असे कमेंट्स जर मिळाले असतील तर त्या लहान मुलाचं किंवा मुलीचं एक स्वतःबद्दलचं मत क्रिएट होतं, एक सेल्फ इमेज माइंडमध्ये क्रिएट होते की आय एम नॉट गुड इनफ, मी चांगल्या गोष्टी डिझर्व करत नाही, मला चांगल्या गोष्टी जमत नाहीत, माझ्यामध्ये कॉन्फिडन्स नाही आहे, माझी पर्सनॅलिटी चांगली नाही आहे, असे विचार माइंडमध्ये यायला लागतात, आणि हे प्रोग्रामिंग माइंडमध्ये क्रिएट व्हायला लागतं, आणि ह्याच्यामधून सेल्फ हेट्रेट क्रिएट व्हायला लागतो. कुठेतरी स्वतःलाच हेट करायला सुरुवात होते, आणि स्वतःलाच जर हेट करत असेल कोणी तर तो हेट्रेट लाईफमध्ये रिफ्लेक्ट होतो, रिलेशनशिपमध्ये रिफ्लेक्ट होतो, आणि मग रिलेशनशिप्स ब्रेक व्हायला लागतात, रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम्स व्हायला लागतात. असंच एक उदाहरण मी आज तुम्हाला सांगते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नक्की आपल्या लहानपणी जे काही आपल्याला ट्रीटमेंट मिळालेली असते त्याचा परिणाम आज ॲडल्टहूडमध्ये आपल्या रिलेशनशिप्सवर कसा होतो.
माझी एक स्टुडंट आहे, तिचं नाव सुप्रिया. ती लहान असताना तिच्या फॅमिलीमध्ये म्हणजे तिच्या आजी आजोबांना असं वाटत होतं की मुलगा व्हावा आणि मुलगी झाली तर ते खूप नाराज होते तिच्यावर, कारण मुलगी झाली. आणि तिला नेहमी ते म्हणायचे की तू कशाला जन्माला आलीस, असं तिला नेहमी कमेंट्स ऐकायला मिळायचे. आणि कुठेतरी मग तिच्या माइंडमध्ये हे यायला लागलं की मी नकोशी आहे, मी सगळ्यांनाच नकोशी आहे, मी या घरामध्ये किंवा या जगामध्ये कशाला जन्माला आली, मी कोणालाच नकोशी आहे. आणि असं तिच्या माइंडमध्ये जेव्हा प्रोग्रामिंग व्हायला लागलं तेव्हा ती स्वतःलाच कुठेतरी अनकॉन्शियसली सबकॉन्शियस लेवलवर हेट करायला लागली. आणि जशी ती मोठी झाली तसं हे प्रोग्रामिंग तिच्या माइंडमध्ये चालूच होतं. आणि मोठी झाल्यावर तिचं लग्न झालं. आणि लग्न झाल्यावर या प्रोग्रामिंगमुळे तिच्या रिलेशनशिपमध्ये, हजबंड वाईफ रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम्स व्हायला लागले. तिचं जे सेल्फ हेट्रेट होतं हे तिच्या रिलेशनशिपमध्ये रिफ्लेक्ट व्हायला लागलं. लग्नानंतर सुद्धा तिला हेच फिलिंग यायचं की मी नकोशी आहे, मी चांगल्या गोष्टी डिझर्व करत नाही, माझ्यामध्ये काही चांगलं नाही आहे, त्यामुळे मी सगळ्यांना नकोशी झालेली आहे. आणि कुठेतरी हा सेल्फ हेट्रेट त्या रिलेशनशिपमध्ये रिफ्लेक्ट होत होता. आणि कारण नसताना हजबंड वाईफमध्ये प्रॉब्लेम्स व्हायला लागले. एवढे हे प्रॉब्लेम्स व्हायला लागले की त्यांच्या मॅरिड लाईफमध्ये थर्ड पर्सनची सुद्धा एंट्री झाली. कारण तिच्या माइंडमध्ये हेच होतं की मी कुठेतरी कमी आहे, मी परिपूर्ण नाही आहे, मी गुड इनफ नाही आहे. आणि हेच रिलेशनशिपमध्ये रिफ्लेक्ट झालं. मग ती जेव्हा कोचिंगमध्ये आली, हॅपीनेस लाईफस्टाईल कोर्समध्ये आली, तेव्हा तिच्यावर जे काही कोचिंग चालू होतं त्याच्यामधून माझे हे तिच्या बालपणातल्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या. तिचं याच्यामधून काय बिलीफ निर्माण झाला आहे, तिचा काय माइंडसेट आहे हे लक्षात आलं. आणि मग तिच्यावर त्या दृष्टीने काम करायला सुरुवात केली. तिचा माइंडसेट चेंज केला, तिची जी सेल्फ इमेज होती ती चेंज केली. ॲडव्हान्स होपनोपोनो आणखी बरेचसे टेक्निक्स वापरून हे सगळं तिचं निगेटिव्हिटी जी काय होती ही सगळी चेंज केली. आणि जशी ही चेंज व्हायला लागली तसं तसं तिच्या रिलेशनशिप्समध्ये फरक पडायला लागला. ती स्वतःलाच आवडायला लागली. तिचं स्वतःबद्दलचं जे मत होतं ते बदलायला लागलं. तिच्या ॲपिअरन्समध्ये फरक पडायला लागला आणि तिला बाहेरून सुद्धा तसे कॉम्प्लिमेंट्स मिळायला लागले. आणि तिचं रिलेशनशिपसुद्धा इम्प्रूव्ह व्हायला लागलं. हे तिचं VIP कोचिंग होतं. इथे मी तिचा रिझल्ट शेअर करते आहे. ती म्हणते, हॅलो स्मिता मॅम, थँक यू सो मच फॉर गायडिंग मी टू रिलीज माय निगेटिव्ह इमोशन्स. आय हॅड मेनी ब्लॉकेजेस इन मी, मेड बी ऑफ अँगर ऑन माय ग्रँडपेरेंट्स or anything else. I felt very light after releasing all negative emotions. Previously, I used to feel as if someone is poking my whole body and something is boiling inside me. But now, it's all gone after cleansing my negative thoughts and emotions. Thanks a lot. Love you. असा तिने तिचा रिझल्ट शेअर केला आहे. तिच्या आतमध्ये जी काही निगेटिव्हिटी होती त्याच्यामुळे तिला फिजिकली सुद्धा प्रॉब्लेम होत होता. तिला बॉडीमध्ये टोचल्यासारखं व्हायचं, आतमध्ये काहीतरी बॉईल झाल्यासारखं, गरम झाल्यासारखं फिलिंग यायचं. हे फिजिकल सिम्पटम्ससुद्धा तिला जाणवत होते. पण जेव्हा तिच्या माइंडमधली सगळी निगेटिव्हिटी, सेल्फ हेट्रेट निघून गेला, आणखी काही गोष्टी होत्या त्या सगळ्या जेव्हा निघून गेल्या, जेव्हा ती पॉझिटिव्ह व्हायला लागली तेव्हा तिला पॉझिटिव्ह रिझल्ट्स मिळायला लागले आणि तिच्या लाईफमध्ये सुद्धा तिला पॉझिटिव्हिटी दिसायला लागली. तुमच्यापैकी कोणाला असे रिलेशनशिप प्रॉब्लेम्स असतील तर तुम्हाला आज मी एक छान टिप देणार आहे की ज्यामुळे तुमचे रिलेशनशिप्स हील व्हायला लागतील. तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये म्हणजे तुम्ही जर हजबंड असाल तर तुमच्या वाईफबद्दल तुम्हाला काय कंप्लेंट्स आहेत हे लिस्ट डाऊन करा. आणि तुम्ही जर वाईफ असाल तर तुम्हाला तुमच्या हजबंडबद्दल काय कंप्लेंट्स आहेत या लिस्ट डाऊन करा. फॉर एक्झाम्पल, माझा स्पाऊस मला वेळ देत नाही,
माझं कधी कौतुकच नाही, मला काही किंमतच नसते, मला कधी काही ॲप्रिसिएशन मिळत नाही, मला कधी गिफ्टच मिळत नाही, असे तुमचे काही कंप्लेंट्स आहेत का? तुमच्या स्पाऊसबद्दल तुमच्या काय कंप्लेंट्स आहेत या सगळ्या तुम्ही लिस्ट डाऊन करा. आणि या लिस्ट डाऊन केल्यावर तुम्ही चेक करा याच्यातलं तुम्ही स्वतःसाठी काय करता. तुम्ही स्वतःला वेळ देता का? तुम्ही स्वतःला ॲप्रिशिएट करता का? तुम्ही स्वतःसाठी गिफ्ट आणता का? तुम्ही स्वतःला किती व्हॅल्यू करता हे तुम्ही चेक करा. आणि ऑफकोर्स या सगळ्या गोष्टी तुम्ही आधी स्वतःसाठी करायला सुरुवात करा. जेव्हा तुम्ही स्वतःला वेळ द्याल, स्वतःवर प्रेम कराल, स्वतःला व्हॅल्यू कराल, स्वतःसाठी गिफ्ट्स आणाल, स्वतःला ॲप्रिशिएट कराल, तेव्हा तुमचा स्पाऊससुद्धा तुम्हाला या सगळ्या गोष्टी द्यायला लागेल. आणि मग तुमच्यामधले जे काही कॉन्फ्लिक्ट्स आहेत, जे काही रिलेशनशिप प्रॉब्लेम्स आहेत, हे हील व्हायला लागतील. रिलेशनशिप हील करायची सुरुवात नेहमी आपल्यापासून करायची. मोस्टली रिलेशनशिप्समध्ये ब्लेम गेम सुरू असतो. हजबंड वाईफला ब्लेम करत असतो, वाईफ हजबंडला ब्लेम करत असते आणि दुसऱ्याने चेंज व्हावं याची वाट पाहिल्या जाते. दुसरा चेंज होईल, मग आपले रिलेशन्स ठीक होतील, हील होतील, इम्प्रूव्ह होतील असं वाटत असतं. पण हे वाट बघणं कधीच संपत नाही आणि रिलेशनशिप्स इम्प्रूव्ह होणं मुश्किल होऊन जातं. तर तुम्हाला तुमचे रिलेशनशिप्स इम्प्रूव्ह करायचे असतील, हील करायचे असतील, तर स्वतःच सुरुवात करा, स्वतःपासूनच. तुम्हाला तुमच्या पार्टनरकडून ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा तुम्हीच फुलफिल करायला सुरुवात करा. आणि मग बघा कसा तुमच्या रिलेशनशिपमध्ये चेंज व्हायला लागतो. काही चेंजेस दिसले तर कमेंट करायला विसरू नका. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे बिघडलेले रिलेशन्स हील करू शकता. आणि याच्यामध्ये जर तुम्हाला माझी मदत हवी असेल, ॲज अ कोच तुम्हाला माझी मदत हवी असेल, डीपर लेवलवर हीलिंग करायचं असेल, तर संडेच्या फ्री वेबिनारमध्ये या. संडेला 7 वाजता फ्री वेबिनार असतो. त्याच्यामध्ये तुमच्या प्रॉब्लेमचं रूट कॉज नक्की कुठे आहे, ते कशा प्रकारे हील करायचं आणि तुमचे रिलेशन्स किंवा लाईफमधले कुठलेही प्रॉब्लेम्स कसे दूर करायचे हे तुम्हाला सगळं समजेल. आय होप आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी व्हॅल्युएबल होता. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला शेअर करा आणि तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये कोणाला रिलेशनशिप प्रॉब्लेम असेल तर त्यांच्याबरोबर सुद्धा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे पुढे अशा टाईपचे जे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज येतील, व्हॅल्युएबल व्हिडिओज येतील, त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. नेहमी हॅपी राहा, खुश राहा आणि वेबिनारसाठी रजिस्टर करायला विसरू नका. थँक्यू.